बुद्ध आणि अंगुलीमाळ. अंगुलीमाळ नावाचा एक खूप भयंकर दरोडेखोर होता. तो लोकांना मारून त्यांच्या बोटांची माळ बनवत असे. त्यामुळे सगळे लोक त्याला घाबरत होते. एक दिवस बुद्ध त्या जंगलातून शांतपणे चालले होते. लोकांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, "त्या रस्त्यावर जाऊ नका, अंगुलीमाळ तुम्हाला मारेल." पण बुद्ध शांत राहिले आणि पुढे गेले. अंगुलीमाळने बुद्धांना पाहिलं आणि तलवार घेऊन त्यांच्या मागे धावू लागला. पण विचित्र गोष्ट अशी की तो जितका धावत होता तितके बुद्ध त्याला पकडता येत नव्हते, जरी बुद्ध शांत चालत होते. शेवटी अंगुलीमाळ ओरडला, "अरे साधू, थांबा." बुद्ध म्हणाले, "मी तर आधीच थांबलो आहे, पण तू अजूनही हिंसा आणि रागात धावत आहेस." हे ऐकून अंगुलीमाळ हादरला. पहिल्यांदाच कुणी त्याच्याशी भीती न बाळगता बोलत होतं. त्याने बुद्धांच्या पायांवर पडून माफी मागितली आणि हिंसा सोडली. नंतर तो बुद्धांचा शिष्य झाला. या गोष्टीतून शिकायला मिळतं, शांतता ही ताकदीपेक्षा मोठी असते. माणूस कितीही वाईट असला तरी बदलू शकतो. रागाला रागाने नाही तर शांततेने जिंकता येतं.